नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान सविस्तर विश्लेषण. आज आपण 19 जून 2026 रोजी आजची हवामान स्थिती आणि प्रादेशिक अंदाज आणि शेतीविषयक सल्ला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी मित्रांनो. आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, चालू वर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे सद्यस्थिती राज्यातील बहुतांश भागामध्ये हवामान कोरडे आणि कमालीचे उष्ण आणि कमालीचे दमट राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत असले तरी आज संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहील. शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण सध्या हवामान परिस्थितीचे विस्तर विश्लेषण. या काही दिवसापासून अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. परिणामी मान्सूनची प्रगती तात्पुरती थांबली आहे. हवेतील आर्द्रताच म्हणजेच दमटपणा वाढल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत असल्यामुळे दुपारच्या दरम्यान तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. शेतकरी मित्रांनो, आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. मात्र स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या ढगांमुळे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता बघा पुणे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काय हवामानाची परिस्थिती आहे. शेतकरी मित्रांनो, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात आज दिवसभर आकाशात मुख्यतः निरभ्र ते अक्षांत ढगाळ आकाश राहील. कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बाष्पीभवनामुळे हवेत प्रचंड दमटपणा जाणवेल. नंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ढग या भागातून दाटून जातील. चिमघाट आणि डोंगराळ भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपण मध्य मराठवाडा. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे आणि उष्ण राहील. दुपारच्या वेळी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढेल आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे उत्तर पूर्व दिशेकडून उष्ण वारे वाहतील. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन अत्यंत तुरळक ठिकाणी वेगाने वारे वाहून हलका पाऊस पडू शकतो. मित्रांनो, आता वळूया आपण विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्र. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर या भागात हवामान कमालीचे उष्ण व दमट राहील. काही भागांमध्ये उष्णतेची लाट किंवा उष्ण आणि दमट हवामान अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मित्रांनो, आता बघा, बंगालच्या ज्या उपसागरातून येणाऱ्या अक्षांत वाऱ्यामुळे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी अचानक हवामानात बदल होईल आणि ढगांच्या गडगडाटसह विजांच्या कडकडाटसह काही तालुक्यांमध्ये हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, आता बघा, शेती आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला काय आहे. शेतकरी मित्रांनो, आता काय झालं आहे की पाऊस लांबल्यामुळे राज्यातील सर्व बळीराजा चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत सोय नाही ना कोरड्या जमिनीत पेरणीची घाई अजिबात करू नका. सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. कमीत कमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय केलेली पेरणी उलटण्याची किंवा बियाणे वाया जाण्याची दाट शक्यता आहे. ज्या पिकांना पाण्याची गरज आहे त्यांना तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करून संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अजूनही पाऊस आहे म्हणावा तसा झालेला नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात पेरणीची घाई करू नका. वेळेस कमीत कमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय जमिनीत पुरेशी ओल निर्माण होणार नाही. तोपर्यंत तुम्ही पेरणीचा अजिबात विचारू नका. ज्या वेळेस पाऊस होईल त्यावेळेसच पेरणी तयारी ठेवा. शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण कृषी सल्ला आणि नियोजन. आता पहिली गोष्ट म्हणजे मान्सून पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत मुख्य पिकांची पेरणी लांबवावी. दुसरं म्हणजे बाजारातून बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी व पावती जतन ठेवावी.
फळबागांना दुपारच्या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी आच्छादनाचा म्हणजेच मल्चिंगचा वापर करावा शेतकरी मित्रांनो. आता बघा हवामान खात्याची विशेष चेतावणी आणि आगामी वाटचाल. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या IMD ताज्या अहवालानुसार 25 जून नंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, म्हणजे कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण होईल. 25 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरित्या वाढेल आणि अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तोपर्यंत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा महाराष्ट्र हवामान सविस्तर विश्लेषण व्हिडिओ. तुम्हाला कसा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.